कप्पा तोडून काढला मी, पण आता याचा काही उपयोग नाही आणि कॉक्रोची लपून बसतात. तर ह्याच्यात काय सापडलं असेल ते पूर्ण व्हिडिओ बघा. तर सोन्याची वस्तू सापडली, तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. तर मी असं तोडून काढला याला.
साफसफाई करताना आम्हाला काही सापडलंय बघा. तर हे कपाट तरी बऱ्याच वर्षांचं आहे, 9-10 वर्षांचं आहे. तर मी कधी ठेवलं माझ्या लक्षात नाही. आणि याचा एक आतमध्ये लॉकर सारखा कप्पा होता याच्यात, तर एकदम पॅक होता. तर हे मी काढलाच नाही. मी म्हणलं काही नसेल झालं असं लॉक, तर जाऊ दे. चावी पण त्याची सापडत नव्हती, असं पॅक बसलं होतं ते लय वर्ष बसून. आणि आमचे दुसरे पण 2 कपाट आहेत, त्याच्यामुळं ती नवीन कपाट हे आणली असं तुटली व ते दार नाहीच. त्याच्यामुळे ह्याला मग असं न लागणारी वस्तू त्याच्यात ठेवून दिली. ते आम्ही पाहितलंच नाही त्याला. त्या कप्प्याचं पण मला लक्षात नाही की त्याच्यात काय ठेवलंय नाही ठेवलंय. तर त्याच्यात काय सापडले तुम्हाला दाखवते. तर काय सापडले म्हणजे नशिबातच असेल माझ्या ते सापडायचं. आणि मी आता म्हणलं आता तोडूनच काढते, ह्याचा कप्प्याचा काय उपयोग नाही म्हणलं, तिथं पण काहीतरी बसल म्हणलं एखादी वस्तू. तर म्हणून मी तोडून काढलं. तर काही असं तोडून काढलं त्याला. हे बरेच वर्षापासून बंदच होतं. ह्याची चावी हरवल्यामुळे मी काही लक्षात दिलं नव्हतं. तर काय ह्याच्यात काय ठेवलं होतं मी माझ्या पण लक्षात नाही मी कधी ठेवलेलं. तर का सोन्याचे 2 मणी आहेत, जोंधळ मणी असतात ना, तर ते जोंधळ मणी आहेत 2. आणि ह्या पुडीत पण एक छोटासा मणी. तर हा बहुतेक माझ्या कानातल्याच तुटलेला असणार आहे, किंवा हा कानातल्याच असेल. एकदम छोटासा आहे. तर मी याच्यातच टाकते त्याला, तुम्हाला दिसल. एकदम छोटासा आहे. का दिसतंय का? का इकडून तिकडे पळतोय का. आणि हे 2 जोंधळ मणी येतं. तर हे तिन्ही सोन्याचे येत. आणि हे एक घड्याळ पण होतं. तर हे घड्याळ पण चांगल्या कंपनीचे. तर हे काय माझ्या लक्षातच नाही. काय तेव्हा पोरही लहान लहान होती, एवढं काही लक्षात नाही का कुठं काय ठेवलंय नुसतं. तर काही हे जे एक बिचवी पण होती, एक अंगठी आहे माझी चांदीची, आणि बिचव पण आहे चांदीचं. तर हे काळं टिकूर पडून गेलंय हो का. तर याला पाहितलंच नव्हतं. तर ह्या पाकिटात होतं आपल्या सरपाचीतली नाही. पाकिटाला पण गंज लागलाय पूर्ण, खालून असं ठेवलं होतं ना. तर याला खालच्या साईडने पूर्ण गंज लागलाय.